तिसरा टप्पा हा सुरू झालेला आहे किल्ले रतनगडाचा। किल्ले रतनगड आणि हा खालून आपण पायथ्याशी बघितलेला हा खुटा सुलका आणि ही कारवी किल्ल्याच्या सर्वोच्च माथ्यावर आपण चाललेलो आहोत आणि ही जी रेलिंग आहे आता आपल्याला ही सर्वोच्च माथ्यावर आपल्याला घेऊन जाणार आहे। तर इतिहास या किल्ल्याला अप्रतिम असा इतिहास आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा सुरत ही मोहीम केली होती आणि सुरतेच्या स्वारीवरनं जेव्हा महाराज याच किल्ल्यावरती महाराजांनी विश्राम केला आणि या शुभ शिव सकाळ मित्रांनो। तर आता आपण चाललो आहोत किल्ले रतनगडावर आणि रतनगडावर जाण्यासाठी ही शुभ शिव सकाळ झालेली आहे सांब्रतमध्ये नामदेव भांडे यांच्या घरी। आणि आज जर आपण बघितलं इथं पाहू शकता माझ्या इकडे बघा या बाजूला बघा AMK अलंग मदन कुलंग म्हणजे 2022ला आपण इथे जेव्हा मुक्काम केला होता तेव्हा अलंग मदन कुलंग हे तिन्ही किल्ले आपण केले होते, स्टे केला होता मदनगडावरती आणि इथं सूर्यनारायणाचं दर्शन होतं आहे। कारण आज सह्याद्रीमध्ये आम्ही 3 दिवस आमचा ही अभ्यास मोहीम सुरू आहे। कळसुबाई शिखर सर करून आम्ही काल संधान व्हॅली केली आणि त्याच्यानंतर आमचा मुक्काम इथे सांब्रतमध्ये नामदेव भांडे यांच्या घरी होता। हे सगळं टेंट वगैरे आम्ही लावले होते, एवढ्या बॅगा आम्ही भरलेल्या आहेत, पण आता खूप काही सगळं सामान इथंच ठेवते, फक्त जे गरजेचं आहे त्यासाठी दुसरी बॅग सोबत घेतली आणि इथे सकाळचा मस्तपैकी कांदा पोहे गरमागरम आणि चहाचा आस्वाद आम्ही घेतोय आणि बाकी सगळे आमची तयारी करतात आणि सोबत आमच्या बांगर सर येणार आहेत आणि हे आहेत नामदेव भांडे जस्ट जीवन कदम त्यांच्यासोबत अनेक वेळा जीवन कदमनी यांना घेऊन अनेक गड किल्ल्यांच्या मोहिमा केलेल्या आहेत आणि खरंच नामदेव भांडेचा एक खूप सारा अभ्यास आहे या भागामध्ये, अतिशय चांगले ते गाईड आहेत। तुम्हाला मी यांचा नंबर स्क्रीनवरती नक्की पाठवणार आहे आणि मस्तपैकी सकाळचा नजारा आहे। आकाश गोडुले तयार झालेला आहे, ही आमची आकाश गोडुलेची ब्रिजा, या गाडीने आम्ही आलो आणि सगळेच रोशन डोंबरे पण तयार आहे, गौरव डोंबरे, नंतर प्रसाद भाऊ झाली का तयारी? चला हे नामदेव भांडेचं घर आहे, इथे तुम्ही मुक्काम पोस्ट तुम्ही करू शकता, जेवण वगैरे राहण्याची खाण्याची उत्तम प्रकारे ही सोय होऊ शकते, व्हेज नॉनव्हेज दोन्ही जेवण वगैरे मस्त हिरवगार निसर्गरम्य। काल असं मस्त वाटत होतं सकाळ सकाळी वातावरण आणि या थंड वातावरणामध्ये आम्ही त्यांची इथं शेताचे इथं शेत आहे, तिथे विहीरसुद्धा आहे, तिथे त्या विहिरीमध्ये थंड पाण्यामध्ये मस्त आम्ही आंघोळ केली आणि खूप सारा नजारा सकाळ सकाळी। एकदा इथे आलो ना घरी जायची इच्छाच होत नाही। सह्याद्रीमध्ये काय जादू आहे का माहिती, खरंच ह्या माणसांशी एक असं अतूट असं नातं जोडलेलं आहे की खरंच जीव ओतणारी ही माणसं आहेत आणि ही माणुसकी आपल्याला टिकवायची, सह्याद्रीची माणसं आपल्याला टिकवायची आहेत। सो आता मी अधिक वेळ न घेता आपण रतनगडाकडे आता प्रस्थान करू। सो जय शिवराय, शुभ शिव सकाळ परत एकदा। नामदेव भांडे यांचे निसर्गाच्या कुशीत असलेले छानसं हॉटेल, घरगुती जेवण या ठिकाणी 24 तास उपलब्ध असतं। श्री नामदेव भांडे यांच्या हॉटेलमध्ये सकाळचे गरमागरम पोहे व चहाचा आस्वाद घेऊन आम्ही रतनगडाकडे निघालो। सांब्रत येथील नामदेव भांडे यांच्या हॉटेलमधून 2 किलोमीटर पुढे येऊन सांदन व्हॅली पार्किंगच्या जागी गाडी ठेवून आम्ही रतनगडाच्या ट्रेकला सुरुवात केली।
सकाळी 7 वाजलेले आहेत आणि आम्ही आत्ता रतनगडाचा हा ट्रेक सुरू केलेला आहे. संदन व्हॅलीला येत असताना इथे आता वाहन आम्ही पार्किंग केलेले आहे आणि इथूनच आता आम्ही रतनगडाची सुरुवात करतोय आहोत. पण आमच्यासोबत नेहमीचीच आमची टीम आहे आणि सोबत आमचे गाईड आनंद बांगर सर हे सुद्धा आम्हाला आज पूर्ण या रतनगडाचा ट्रेकबद्दल आम्हाला काही माहिती सांगणार आहेत. सो त्यांचा नंबर मी पुन्हा एकदा स्क्रीनवरती देणार आहे. अतिशय उत्तम असे ते गाईड आहेत. सो चला सर्व एक्सायटेड? यस. ओके चला. ओ हो हो हो. आज सह्याद्रीमध्ये आमच्या गडकिल्ले अभ्यास मोहिमेचा 3रा दिवस आहे आणि हा जो रोड आहे आता हा म्हणजे पायवाट आहे साधी. ती वाट सांदन व्हॅलीकडे घेऊन जाते. काल आपण त्याच वाटेने गेलो होतो सांदन व्हॅलीकडे आणि आता आपण चाललेलो आहोत रतनगडाकडे. म्हणजे हाच एक रूट आहे. सांदन व्हॅलीकडे पण जाताना तुम्हाला उजव्या बाजूला जायचे आणि आता डाव्या बाजूचा जो रोड आहे म्हणजे डाव्या बाजूची जी पायवाट आहे ती आपल्याला आता किल्ले रतनगडाकडे घेऊन जाणार आहे. पुढे बांगर चालतात. आज सर्वांनी आम्ही हातात काठींचा थोडा वापर केला आहे कारण कंटिन्यू आम्ही चालतो आहे. कळसुबाई शिखर, त्याच्यानंतर सांदन व्हॅली आणि आज 3रा दिवस आहे. किल्ले रतनगडाकडे चाललो आहोत. खूप मजा येणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. एक रतनगड किल्ला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा आवडता किल्ला. काय ह्याला महाराजांचा आवडता हा किल्ला, त्याच्यामागे काय इतिहास आहे हे सर्व आपण किल्ले रतनगडावरतीच प्रत्यक्ष पाहणार आहोत. सो मात्र इथून जात असताना निसर्ग एकदम खूप भराचा असतो आणि आता तर आज 21 मे आहे तरीसुद्धा अशा कडकडीत उन्हामध्ये आम्ही हा ट्रेक सुरू केला आहे. कारण उन्हाळ्यामध्ये ट्रेक करणं म्हणजे असली सोनं आहे, असली सोनं. कारण बरेचसे अवशेष आपल्याला उन्हाळ्यामध्ये सुद्धा पाहायला मिळतात जे पावसामध्ये आपल्याला पाहायला नाही मिळत. आणि आनंद बांगर सर आपल्याला अधिक मार्गदर्शन करतील या ट्रेकबद्दल. सो चला. हे खूप दिशादर्शक खूप म्हणजे महत्त्वाचं काम करतात. असं बाणाचे ॲरो दाखवले जेणेकरून आपल्याला या मार्गाने जायचे म्हणजे वाट चुकण्याची शक्यता कमीच. मग हे बघा जागोजागी इथे बाण दाखवलेले आहेत बघा. सो गुड जॉब. आणि हा रतनगड. आता हे सगळं समोर ठेवायचं आणि चालत राहायचं बस. आणि तसं बांगर सर पुढे आहेतच पण हे बाणाचे दिशा खूप महत्त्वाच्या. पावसाला मी बोललो होतो की तुम्हाला एक 4 दिवसापूर्वी इथे 2 दिवस सतत पाऊस पडत होता आणि या पावसामध्ये बघा हे खड्डे पण भरलेले आहेत म्हणजे संध्याकाळच्या टायमिंगला पाऊस येतो इथं. सो बरेचसे असे खड्डे इथं पाण्यामध्ये भरलेले आहेत. म्हणजेच पावसाचं प्रमाण इकडे जास्त आहे. त्याची सुरुवात ही आहे आणि ही समोर आपल्याला रतनगड किल्ल्याची घनदाट झाडी दिसते. ॲक्च्युली आम्हाला पहाटे 4 वाजता आम्ही निघायचं होतं पण सतत 2 दिवस आम्ही ट्रेक करतोय कळसुबाई आणि सांदन व्हॅली. थोडं बॉडीला कुठेतरी आराम पाहिजे होता म्हणून आम्ही सकाळी 7 वाजता हा ट्रेक सुरू केला. चला. रतनगडाच्या या पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही या घनदाट जंगलामध्ये आम्ही आता प्रवेश केलेला आहे आणि हा आता ही खडी उभी चढण सुरू झालेली आहे. खडी उभी चढण सुरू झालेली आहे. जवळपास 1 तासाच्या खडी चढाईनंतर आपण इथे हा पहिला टप्पा पार केलेला आहे. हा माझ्या मागे पाऊस येतात खुट्या सुलका आणि त्याच्या बाजूला आहे रतनगड आणि इकडे आपण जर बघितलं तर इकडे संदन व्हॅली आहे. सो ही 1 तासाची पूर्ण उभी चढण तुम्हाला अंगाची रग जिरवणारी आहे. समोर बघा काय दृश्य आहे. कळसुबाई शिखर, अलंग किल्ला, मदनगड आणि कुलंग किल्ला आणि ही आहे संदन व्हॅली. जबराट व्ह्यू आणि समोर हा कुठे सुलका आणि रतनगड.
खड्या चढाईनंतर सोबत आणलेल्या कलिंगडाचा रखरखत्या उन्हात आस्वाद घेतला. रखरखत्या उन्हात किमान प्रत्येकाने 3 लिटर पाणी सोबत ठेवा. पुन्हा आता जंगल पॅच सुरू होणार आहे. पहिला जंगल पॅच संपलेला आहे. आपण आता दुसऱ्या टप्प्यात आता प्रवेश करतोय. आता आपण रतनगडाच्या दुसऱ्या टप्प्यात आता आलेलो आहोत. आणि हा कुट्या सुलका आणि याच्या बाजूने जाणारी कडेची ही पायवाट, बाजूला खाली इथं दरी आहे आणि हा समोर रतनगड. आता थोडीफार ही सावळी आहे डोंगर रांगेची. त्या सावळीच्या आत आपल्याला जायचं आहे. ऊन डोक्यावर आलं की खूप चालणं खूप म्हणजे अवघड होऊन जाईल, कारण कडाक्याचा ऊन आहे. ही दरी बघा आणि समोर रतनगड. कंप्लीट 9 वाजलेत. 2 तासाच्या खड्या उभ्या चढाईनंतर हा दुसरा टप्पा सुद्धा आपण पार केलेला आहे. आणि या दुसऱ्या टप्प्यानंतर आता ही रतनगडाची ही पहिली आता सीडी आम्हाला इथे दिसते. आणि काय व्ह्यू आहे इथून, अप्रतिम. तिसरा टप्पा हा सुरू झालेला आहे किल्ले रतनगडाचा. किल्ले रतनगड आणि हा खालून लावून पायथ्याशी बघितलेला हा कुटा सुलका. आणि ही कारवी, पावसामध्ये कारवी कसली फुललेली असते. लास्ट टाईम आपण बघितली कारवी, साधारणतः 8-9 वर्षातून एकदाच याला ही फुलं येतात. आणि अप्रतिम स्वर्ग. रतनगड किल्ल्याला स्वर्ग का म्हटलं जातं ना, तर पावसामध्ये. आणि आता तर उन्हाळ्यात आम्ही चाललो आहोत. खरं म्हटलं तर उन्हाळ्यामध्ये पण एक स्वर्गच आहे. अस्सल सोना उन्हाळ्यात तुम्हाला बघू शकता तुम्ही. किल्ले रतनगड श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा सर्वात आवडता किल्ला. समुद्र सपाटीपासून सुमारे 4300 फूट गिरिदुर्ग प्रकारातील हा किल्ला महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यात येतो. इसवी सन 1660 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची उत्तर मोहीम मोरोपंताच्या आणि स्थानिक माधव कोळी लोकांच्या मदतीने किल्ला स्वराज्यात घेतला आणि किल्ल्यावर पुन्हा स्थानिक माधव कोळी यांची नेमणूक केली. फायनली तिसरा टप्पा आपण सर केलेला आहे आणि आता आपण चौथ्या टप्प्याकडे आपण प्रस्थान करतोय. आणि अशा प्रकारे आपण चौथ्या टप्प्याकडे चाललो आहोत. आणि चौथा टप्पा संपला की फायनली आपण रतनगड किल्ल्यावरती पोहोचणार आहोत. सो अप्रतिम असा व्ह्यू आहे. हा कुटा सुलका आहे. बाजूला समोर आपल्याला जर बघितलं तर कळसुबाई शिखर आहे. त्याच्यानंतर अलंग किल्ला आहे, मदनगड किल्ला आहे, कुलंग किल्ला आहे. समोर भरपूर असे तुम्हाला किल्ले आपल्याला पाहता येतात. आणि काय व्ह्यू आहे, अप्रतिम. चला चौथ्या टप्प्याकडे आपण चाललो आहोत. रेलिंग लावलेली आहे प्रशासनाने. आणि ही दरी बघा. इसवी सन 1664 मध्ये सुरतेच्या स्वारीहून परतताना राजांनी या किल्ल्याचा आश्रय घेतला. हा किल्ला भौगोलिक दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा होता. परंतु 1688 मध्ये मोगलांच्या ताब्यात गेल्यानंतर परत 1720 मध्ये छत्रपती शाहूराजाबरोबर मराठा साम्राज्यात आला.
चौथा टप्पा सुरू झालेला आहे रतनगड किल्ल्याचा आणि एक अप्रतिम अशी रेलिंग आपल्याला इथं पाहायला मिळते आणि समोर दरी वा. हो जय शिवराय. काय वाजता? जय शिवराय. हे डोंगर यात्रा पुस्तक आहे. आनंद पाळंदे यांचं लिहिलेलं हे डोंगर यात्रा पुस्तक अत्यंत उपयुक्त अशी ही माहिती या डोंगर यात्रा पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे. जे कोणीही डोंगर यात्रा करणारे असतील, गडकिल्ले अभ्यास मोहीम करणारे असतील, कोणी ट्रेकर्स असतील, या सर्वांसाठी अत्यंत उपयुक्त माहिती आनंद पाळंदे सरांनी लिहिलेली आहे. आणि आपण अनेक वेळा ट्रेक करतो पण आपण ह्यातले नियम काही बघतच नाही आहेत. ॲक्च्युली ते नियम पाहिले पाहिजेत. ज्या ठिकाणी तुम्ही मुक्काम करणार आहात तिथे काय सावधगिरी घेतली पाहिजे, घाट वाटा कशा असतात, गडकिल्ल्यांचे बरेचसे म्हणजे गडकिल्ले कसे पाहावे, एवढी उत्तम प्रकारे माहिती या पुस्तकात दिलेली आहे. सह्याद्रीचा खरंच खजिना आहे. एकदा नक्की वाचा. जय शिवराय. चौथा टप्पा आपण पार करून किल्ल्याच्या सर्वोच्च माथ्यावर आपण चाललेलो आहोत आणि ही जी रेलिंग आहे आता आपल्याला ही सर्वोच्च माथ्यावर आपल्याला घेऊन जाणार आहे. हा प्रशस्त पायरी मार्ग किल्ले रतनगडाचा सुरू झालेला आहे. रतनगडावर अनेक राज्यकर्ते होऊन गेले आहेत. अगदी इसवी सन 1360 मध्ये हा किल्ला महादेव कोळी नायकांकडे होता. बहमनी सल्तनत, मलिक अहमद, मलिक अंबर, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, मोगल, इंग्रज अशा अनेकाकडे होता. म्हणजेच जवळपास इसवी सन 1360 ते 1820 या कालावधीत अनेक राज्यकर्ते या ठिकाणी होऊन गेले आहेत. आणि फायनली आपण रतनगड किल्ल्याच्या त्र्यंबक दरवाजापाशी आलेलो आहोत. किल्ल्याला एकूण 4 दरवाजे आहेत आणि यातला पहिलाच प्रवेशद्वार रतनगडाचा त्र्यंबक दरवाजा साम्रात मार्गे आपण आलेलो आहोत. आणि हा पहिला दरवाजा आपल्याला इथे दिसतोय. किल्ल्याची पूर्ण जडणघडण बघा, अप्रतिम अप्रतिम. या दोन्ही किल्ल्यांच्या या दरवाजाच्या मधोमध असलेली ही व्हॅली, वाव, अप्रतिम. छत्रपती शिवाजी महाराज सर्वात आवडता किल्ला म्हणून या किल्ल्याची इतिहासात नोंद आहे. आणि या किल्ल्याला एक विशेष इतिहास सुद्धा लाभलेला आहे, पण तो आपण किल्ल्याच्या सर्वोच्च माथ्यावर जाऊन आपण सांगणार आहोत. हा किल्ला 1600 ते 1700 शतकात मौल्यवान वस्तू, दागिने, रत्न ठेवण्याचं एक ठिकाण होतं. आणि 1820 नंतर ब्रिटिशांनी हा गड ताब्यात घेतल्यानंतर गडावरील या वास्तू ताब्यात घेतल्या. आणि हा या त्र्यंबक दरवाजातून आपण वरती आल्यानंतर आपल्याला थेट आता किल्ल्यावर जाता येतं. हा बघा, हो वरच्या टॉपला आलं. पण
परत ट्रेलिंग सुरू झालेली आहे टॉपला जायला. याच मार्गाने पुढे आलो की गडाच्या कातळ भिंतीत निसर्ग निर्मित नेडे आढळते. नेड्यातून चहूबाजूंचा परिसर दिसतो. येथून अलंग, मदन, कुलंग, कळसुबाई, आजोबा, हरिश्चंद्रगड, खुटासुळका, माहुली दिसतो. नेडं खाली उतरून आल्यानंतर एक गुहा लागते. त्या गुहेच्या आतमध्ये गेल्यानंतर डाव्या बाजूला पाण्याचं टाकं आणि उजव्या बाजूला एक छोटी गुहा आहे. किल्ले रतनगडावरती मी आता आहे आणि किल्ले रतनगडावरती आल्यानंतर आपल्याला नेडं पाहिल्यानंतर ही एक चोर दरवाजा म्हणजे एक प्रकार चोरवाट आपल्याला दिसते. पण ऍक्च्युली आतमध्ये आल्यानंतर आपल्याला समजते इथं 2 गुफा आहेत. या उजव्या बाजूला एक गुफा आहे आणि वटवाघुले खूप आहेत त्याच्यामध्ये. तिथे एक वटवाघूळ चिपकलाय. ही बघा ही गुफा आहे, वटवाघूळ आहे त्याच्या आतमध्ये. जास्त काही ही मोठी गुफा नाही आहे, आतमध्ये स्टॉप आहे तिथपर्यंत. आणि जर आपण बघितलं अजून जास्त काही पुढे जायची काही आवश्यकता नाही आहे. ही अशी एक गुफा आहे आणि त्याच्या बाजूला म्हणजे डाव्या बाजूला जर बघितलं तर पाण्याचा एक हौद आहे. पाण्याचा हौद आहे. ते कचरा वगैरे थोडं झालेलं मला हे समजत नाही. कचरा वगैरे लोक कशी करतात. वटवाघूळ वगैरे तिथं आहेत. आणि या बाजूला जर आपण आलो तर इथे आपल्याला पिण्याच्या पाण्याचा हौद आहे. हा बघा, हा पिण्याच्या पाण्याचा हौद आपल्याला इथे दिसतोय आणि एकदम पाणी एकदम क्लिअर एकदम म्हणजे पाणी पिण्यायोग्य आहे. हा पूर्ण जर बघितलं आपण तर खूप मोठा असा प्रशस्त हा पाण्याचा हौद आहे. आणि आता या कडकडीत उन्हामध्ये म्हणजे 21 मे आहे तारीख आणि इथे एवढं पाण्याचा मोठा साठा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा हे पाण्याचा सर्वोत्तम नियोजन. नेड्याच्या इथून आल्यानंतर आपण बघितलं तर इथं पाण्याच्या असंख्य टाक्या आहेत. अगोदर आपल्याला 3 लागले, त्या 3ही टाक्यांच्यात पाणी नाहीये. पण इथे मात्र 1 2 3 4 5 6 आणि इथे एक हा बुजलेला टाका आहे. म्हणजे या साईड पाण्याच्या टाक्यांच्यात पाणी आहे. आणि हे पावसात जेव्हा भरतील तेव्हा इथला नजारा एक वेगळाच असेल. समोर आपण बघतोय आजोबा पर्वत. इकडं काय व्ह्यू आहे अप्रतिम. रतनगड किल्ल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा सर्वात आवडता किल्ला का म्हटलं जातं तर हा खतरनाक म्हणजे हा हे सगळं बघितल्यानंतर आपल्याला दुसरं काही म्हणजे काही आपण सांगू शकणार नाहीये. हा खरंच छत्रपती शिवाजी महाराजांचा आवडता किल्ला. कारण इथे सर्वच या किल्ल्यावरती आपल्याला जे नाही आहे ते सगळं आपल्याला इथं या किल्ल्यामध्ये पाहायला मिळतं. अठराशे 18 साली रतनगड 5 विभागांचे मुख्यालय होते. पश्चिम घाटातील ज्या काही औषधी जडीबुटी शोधण्याचे ठिकाण म्हणून या गडाकडे पाहिले जायचे. दुसऱ्या प्रवेशद्वारावर आल्यानंतर इथे एक उंबराचं खूप मोठं झाड आहे आणि खूप सारे उंबर इथं आलेले आहेत.
आणि हा खरंच सह्याद्रीचा खजिना का म्हटलं जातं ना रतनगडाला, कारण रतनगड हा जो किल्ला आहे, या रतनगड किल्ल्यावरती सर्वात जास्त म्हणजे महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त औषधी वनस्पती आणि खूप सारे काही ज्या महत्त्वाच्या ज्या वनस्पती आहेत त्या रतनगड किल्ल्यावरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये आढळतात. आणि म्हणून कुठेतरी जडीबुटीचं एक खजाना म्हणून या किल्ल्याला एक पाहिलं जातं. आणि आपण जर बघितलं या किल्ल्याचं सौंदर्य एवढं अफाट आहे की मी कोणत्या शब्दात बोलावं हे मला समजत नाही, कारण म्हणून हा किल्ला श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा सर्वात आवडता किल्ला होता. आता या किल्ले रतनगडाचा इतिहास जर बघितला आपण तर इतिहास या किल्ल्याला अप्रतिम असा इतिहास आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा सुरत ही मोहीम केली होती आणि सुरतेच्या स्वारीवरनं जेव्हा महाराज याच किल्ल्यावरती महाराजांनी विश्राम केला आणि या किल्ल्याला अतिशय म्हणजे साधन संपत्ती आणि खूप जडजेवार मोती हिरे रत्न माणिक मोती सर्व या किल्ल्यावरती ठेवलं जायचं. या किल्ल्याकडं एक खूप म्हणजे एक वेगळ्या नजरेने पाहिलं जायचं. एक अत्यंत म्हणजे एक श्रीमंत किल्ला म्हणून या किल्ल्याकडे बघितलं जायचं. हा एक खूप मोठा इतिहास आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्यावरती विश्राम केला होता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा आवडता किल्ला, कारण इथे जर आपण बघितलं तर सर्वच म्हणजे सह्याद्रीच्या विशाल या डोंगर रांगांनी हा पूर्ण रतनगड किल्ला वेढला आहे. आणि एक आध्यात्मिक एक वारसा ह्या किल्ल्याला लाभलेला आहे. तो एक असा की ज्यावेळी समुद्र मंथन झालं होतं तेव्हा समुद्र मंथन होत असताना अमृत जेव्हा वाटण्यात आलं देवदेवतांना सर्वांना, तेव्हा देवाच्या पंक्तीमध्ये राहू नावाचा एक राक्षस तिथं बसला होता आणि त्यांनीसुद्धा तो अमृत प्राशन केलं होतं. आणि हे जेव्हा भगवान विष्णूंना समजलं तेव्हा भगवान विष्णूंनी मोहिनी रूप धारण केलं आणि मग सुदर्शन चक्राने त्याचा ताबडतोब त्याचा शिरच्छेद केला आणि त्याचं जे धड होतं ते राहुरी या ठिकाणी पडलं आणि त्याचा जो शिर होता तो रतनगड किल्ल्यावरती पडला. आणि रतनगड किल्ल्यावर पडल्यानंतर त्याच्या कंठातून जे अमृत बाहेर आलं आणि ते नंतर मग वाहू लागलं आणि मग त्याचं डायरेक्ट नदीमध्ये रूपांतर झालं आणि मग त्या नदीला मग अमृतेश्वर अशी अमृतवाहिनी म्हणून त्या नदीला नाव पडलं आणि पुढे मग ते अमृतेश्वर मंदिर झालं. ते सुद्धा आपल्याला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा प्रयत्न नक्कीच करणार आहोत. तर हा एक इतिहास या किल्ल्याला लाभला आहे आणि खरंच अप्रतिम हा असा इतिहास आहे. आणखी आपण पुढे जाऊ. 2 प्रवेशद्वार आपलं पाहून झालेत, अजून पुढचा आपण प्रवेशद्वार पाहणार आहोत. या ठिकाणी आपण आल्यानंतर कोकण दरवाजा पाहिल्यानंतर आपल्याला इथं कडेलोट पॉईंट पाहायला मिळतो. हा एक कडेलोट पॉईंट आणि हा पाण्याचं एक टाकं मस्त एकदम याला कोरण्यात आलेलं आहे. हा जेव्हा पावसामध्ये पूर्ण तुडुंब भरतो तेव्हा काय व्ह्यू असतो, प्रचंड एक अप्रतिम असा व्ह्यू इथून भेटतो. आणि या ठिकाणी निसर्ग सौंदर्य अफाट आहे, अफाट.
हा आहे किल्ल्याचा तिसरा प्रवेशद्वार, ज्यावर देवादिकांची शिल्पे पाहावयास मिळतात. विशेष म्हणजे श्री हनुमान शिल्प, समोरच रत्नादेवीची गुहा, तर उजव्या बाजूला चौथा प्रवेशद्वार गणेश दरवाजा लागतो. तिसऱ्या प्रवेशद्वारातून उजवी वाट थेट गणेश दरवाजाकडे घेऊन जाते. ही वाट थेट रतनवाडीत जाते, जे गडाचे पायथ्याचे गाव आहे. याच रतनवाडीत अमृतेश्वराचे महादेवाचे साधारण 1200 वर्षापूर्वीचे यादवकालीन हेमाडपंथी मंदिर आहे. पेशवे काळात या मंदिरासंबंधी उल्लेख आढळतो तो असा की श्री महादेव रतनवाडी किल्ल्याखाली आहे. त्यास बालाजी कराळे यांनी किल्ले रतनगड समयी नवस केला, त्याप्रमाणे रतनगड ठेविले. श्री गणेश दरवाजा पाहून झाल्यानंतर आलेल्या मार्गांनी वरती येऊन उजव्या बाजूला एका गुहेत रत्नादेवीचं दर्शन घेतलं. देवी रत्ना ही नवसाला पावणारी गडदेवता आहे. येथे स्थानिक लोकांची देवीवर अफाट श्रद्धा आहे. नुकतीच सत्यनारायणची पूजा सुरू होती, हे आमचं परम भाग्य आहे. महाराजाय नमः. ओम सत्यनारायण महापूजे तो झालं सगळ्या देवाला लागत. एक एक फुल व्हायचं, फक्त तुळशी वरच्या देवाला व्हायची. घ्या फुल टाका प्रत्येक देवाला. पुष्पा हा वाटा पुष्पा ओष्टे ओम सत्यनारायण. बाजूलाच एक प्रशस्त गुहा आहे, जेथे मुक्कामाची व्यवस्था होऊ शकते. इथून अप्रतिम असा निसर्ग दिसतो. हे सर्व पाहून आम्ही परतीचा प्रवास सुरू केला. सो फायनली रतनगड किल्ला अभ्यास मोहीम आपली संपन्न झालेली आहे. कारण आपण रतनगड किल्ला पूर्ण एक्सप्लोर करताना आपण ह्या नेड्यामार्गे गेलो होतो आणि पूर्ण किल्ल्याला सर्कल मारून आपण ही जी रेलिंग सुरू होते या रेलिंगपाशी आपण आता आलेलो आहोत. आणि या ठिकाणी आपण पूर्ण हा किल्ला एक्सप्लोर केलेला आहे. किल्ला कसा वाटला, सुंदर तुमच्या प्रतिक्रिया नक्की येऊ द्या. एवढी मेहनत करून आम्ही हे सर्व करत असतो, दाखवत असतो आपल्यापर्यंत. एक लाईक तर नक्की करा आणि जमलं तर ही व्हिडिओ सर्वांपर्यंत शेअर करा. या किल्ल्याला खूप प्रचंड मोठा असा इतिहास लाभलेला आहे. श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा आवडता किल्ला याला का म्हटलं जातं, ह्या किल्ल्याला पूर्ण ही व्हिडिओ तुम्ही पाहिली असेल तेव्हा तुम्हाला नक्कीच समजलं असेल. आणि म्हणून हा किल्ला म्हणजे खरंच जड जवाहर, हिरे, माणिक, मोती आणि त्यासोबतच या किल्ल्याच्या परिसरात जेवढे जी वनसंपत्ती आहे त्या ठिकाणी औषधी वनस्पतींचं किल्लासुद्धा याला म्हटलं जायचं. आणि खूप सारा पुराणातला इतिहाससुद्धा किल्ला लाभला आहे. आणि परत एकदा तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो पूर्णपणे तुम्ही व्हिडिओ बघितल्याबद्दल. आणि भेटू अशाच नवनवीन गडकिल्ले अभ्यास मोहिमेला. तोपर्यंत जय शिवराय, जय शंभूराजे.